श्रावण महिन्यात सोमवार शिवाय अनेक इतरही उपवास असतात. तर त्यासाठी उपवास सोडण्यासाठी बऱ्याचदा सगळीकडे बट्टी हा एक कॉमन मेनू असतो. या दिवसाच्या पावसाळ्यातल्या थंडाव्यामुळे बट्टी देखील खावीशी वाटते. तर आज आपण कढईमध्ये न तळता न वाफवता झटपट बनणाऱ्या बाहेरून बिस्किटांसारख्या खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूत अशा चविष्ट बट्ट्या बनवणार आहोत. आणि त्यासोबतच चमचमीत तर्रीवाली लग्न पंक्तीत वाढली जाणारी विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी करणार आहोत. आजचा हा श्रावण स्पेशल बेत आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल. भरपूर टिप्ससाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे कमाल खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा रेसिपीला. बट्टी म्हटली की त्यासोबत वरण हे आलंच. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. 4 जणांसाठी अगदी परफेक्ट याचं पातळ असं वरण तयार होतं. घट्टसर वरण तुम्ही खात असाल तर 1 वाटी डाळ घ्यायची आहे आणि ती सर्वप्रथम आपण आता कुकरला लावून घेऊ. त्यामध्ये भरपूर असं बघा मी पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेऊ आणि यानंतर कुकरच्या मस्त 3 शिट्ट्या काढून 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून आपण हे वरण तयार करून घेऊ. वरण लावल्यानंतर आता आपण भट्टीसाठी पिठाचा गोळा भिजवून घेऊ. तर त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ असं थोडंसं जाडसर असं चक्कीतून दळून आणलेलं आहे. आपल्याकडे जर जाडसर दळलेलं पीठ नसेल, तर आपण रोजचंच गव्हाचं पीठ घ्यायचं. जर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये पाव वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. परंतु आज मी हे पीठ दळून आणल्या कारणामुळे 2.5 वाट्या मी हेच पीठ घेत आहे. हे पीठ जे जाडसर दळलेलं असतं ना, हे आपल्या रोजच्या पुरी करण्यासाठी देखील चालतं. त्यामुळे असं पीठ तुम्ही 1/2 किलो घरामध्ये नेहमी करता दळून ठेवू शकता. तर यामध्ये आता आपण 1 चमचा ओवा घातलेला आहे. ओव्यामुळे बट्टीला खूप छान असा स्वाद येतो. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आपल्याला यामध्ये थोडीशी बट्टी मस्त हलकी आणि छान खुसखुशीत अशी होण्यासाठी 1/4 टीस्पून म्हणजे अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. यामुळे बट्टी जी आहे ना ती खूप छान खुसखुशीत आणि अगदी हलकी अशी तयार होते. सगळं एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला बट्टीच्या पिठाला मोहन लावून घ्यायचं आहे. मोहन घातल्यामुळे बट्टीची चव खूप छान अशी लागते. बट्टी देखील खूप छान खुसखुशीत आणि अगदी मस्त छान चवीची होते. तर 3 टेबलस्पून आपण साजूक तूप घेतलेलं आहे. पातळ न केलेलं साजूक तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि चोळून या पिठाला सर्वत्र आपल्याला हे मोहन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पिठाला सर्वत्र चोळून बघा दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे. मोहन आता बघा सर्वत्र लागला गेलेला आहे. तर मूठ बंद केली की बघा मूठ छान अशी बांधली जात आहे म्हणजेच त्याचं मोहन व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. यानंतर थोड्या-थोड्या पाण्याचा वापर करून याचा आपण मीडियम घट्टसर असा गोळा भिजवून घेऊ. पाण्याचा वापर करताना थोडं जपून करायचा आहे कारण की तुपाचं मोहन दिल्यानंतर पिठाकरता आपल्याला कमी पाणी लागत असतं. त्यामुळे थोडं बट्टीच्या पिठाकरताचा मीडियम घट्टसर गोळा आपला भिजवून झालेला आहे. बघा मीडियम घट्ट असा मी भिजवून घेतलेला आहे. याला आपण आता झाकून ठेवू आणि यानंतर आता आपण भाजीची तयारी करून घेऊ. 10 मिनिटं झालेले आहेत. तर आता हा जो बट्टीचा प्रकार आज आपण करत आहोत, हा अगदी सोपा आहे. यामध्ये आपण ही जी कणकेचा गोळा आहे, तर तो जसा मळला आहे ना आपल्याला, तसाच आपल्याला ह्याच्या बट्ट्या वळायच्या आहेत. म्हणजे यामध्ये आता नैसर्गिकरित्या क्रॅक्स आलेले आहेत. तर ह्या क्रॅक्सच आपल्याला अशाच ठेवत आपल्याला ह्याला असा बट्टीचा आकार देत जायचा आहे हे बघा. जर आपण बघितलं तर ह्या ज्या आपण कणिक मळल्यानंतर ही कणिक थोडीशी फुलली देखील आहे आणि याला आपोआपच क्रॅक गेलेले आहेत. कारण म्हणाला तुपाचं मोहन दिलेलं आहे. तर ह्या क्रॅक्स आपल्याला अशाच राहू द्यायच्या आहे. साधारणतः ह्या गोल आकारामध्ये करून, लिंबापेक्षा मोठ्या आकाराच्या करून त्याला आपण गोल-गोल करत त्याला थोडा चापट असा आकाराला देऊन घ्यायचा आहे. हे बघा. दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने बट्ट्या करत जायच्या आहेत. सगळ्या बट्ट्या आपण वळून जाऊ. हा जो भट्टीचा प्रकार आहे, हा भट्टीचा खूप सोपा प्रकार आहे. शिवाय यामध्ये कमी तेलाचा आणि तुपाचा देखील वापर होतो. त्यामुळे हा जो प्रकार आहे, तो तुम्ही ह्या श्रावणामध्ये नक्कीच तयार करून बघा. बघा दाखवल्या पद्धतीप्रमाणे छान सारख्या आकाराच्या आपल्याला गोल-गोल अशा बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. त्यावर आपोआपच अशा क्रॅक्स आपल्याला दिसत आहे. कारण की पीठ छान असं त्याला मोहन लागलं गेलेलं आहे. यानंतर दुधावर असते. आपण जी जाळी ठेवतो दुधावर, ती जाळी जनरली प्रत्येकाच्याच घरी असते. तर अशा पद्धतीची जाळी घ्यायची आहे. त्याला थोडंसं तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि त्यावर मावतील एवढ्या बट्ट्या आपल्याला थोडं-थोडं अंतर ठेवून ठेवून घ्यायचं आहे. आज आपण या जाळीवर मी तुम्हाला या बट्ट्या कशा करायच्या कढईमध्ये ते दाखवणार आहोत. अगदी व्यवस्थित अशा छान अशा खरपूस रंगाच्या या भाजल्या जातात आणि एक नंबर सुरेख अशी ही बट्टी लागते. तर बघा, ह्या बट्ट्या आता आपण यावर ठेवून घेतलेल्या आहे. उरलेल्या बट्ट्या मी तुम्हाला ओव्हनमध्ये कशा करायच्या ते देखील आज शिकवणार आहे. याच व्हिडिओमध्ये आपण दोघही प्रकार बघणार आहोत. तर पुढे बघा कढई घेतलेली आहे. जुनी अशी माझी अॅल्युमिनियमची कढई आहे. अॅल्युमिनियम आणि जर्मनासाठी घेतलेलं आहे. यामध्ये हीट जी आहे
ती इव्हनली डिस्ट्रिब्यूट होते. तर आपल्याकडे जाड तळाची कुठली कढई असेल, कास्टांची कढई असेल, बिडाची कढई असेल, एखादी लोखंडी कढई असेल, जी खूप जाड असेल, ती घेतली तरी सुद्धा चालू शकते. पण जनरली अॅल्युमिनियमच्या कढया सगळ्यांकडेच असतात. तर आपण याची कढई तुम्ही अगोदर 15 मिनिटं अगोदर गरम करून ठेवायची आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावर आता ह्या पद्धतीची प्लेट ठेवायची. वरून झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ते मध्यम आपल्याला करून घ्यायची आहे. वरणबट्टीचा बेत आहे, तर त्यासाठी छान चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी झालीच पाहिजे. तर त्यासाठीच आपण लग्न पंक्तीत वाढली जाणारी विदर्भातली स्पेशल आलू वांग्याची भाजी आज आपण करणार आहोत. तर ही भाजी करण्याची जी पद्धत आहे, ती प्रत्येक ठिकाणी थोडी वेगवेगळी आहे. तर आमच्या घरी ज्या पद्धतीने आलू वांगं केलं जातं, त्या पद्धतीने आज आपण आलू वांग्याची भाजी करत आहोत. बट्टीसोबतची नेहमी वाढली जाते ती. तर बघा, सर्वप्रथम आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो मिक्सरमध्ये घालून आपण त्याची थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. आलू वांग्याची भाजी करण्यासाठी बघा वांगे घेतलेले आहेत मी. एक पाव वांगे घेतले आहेत आणि एक मध्यम आकाराचा आलू घेतलेला आहे. तर या बटाट्याची आपल्याला सालं काढायची नाहीयेत आणि इथे भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, की जेणेकरून वांगे जे आहेत ते काळे पडायला नको. देठाचा भाग काढायचा आणि त्यानंतर नाकांचा भाग देखील काढायचा. काटेरी भाग देखील या वांग्याचा काढायचा आणि या वांग्याला चिरण्याची एक स्टाईल असते बघा. तर 2 भाग करून मधोमध अशी चीर द्यायची आणि याला देठाचा जो भाग आहे तो थोडासा राहू द्यायचा. या पद्धतीने वांगं कापलं जातं या भाजीसाठी स्पेशली. त्यामुळे या पद्धतीने आपण वांगं कापून घ्यायचं. बटाटा देखील थोडा लांबटच असा कापला जातो आणि सालासकट असतो. त्यामुळे ह्या भाजीची चव जी आहे ती छान अशी लागते आणि दिसायला देखील ही भाजी अगदी लग्नपंक्तीसारखीच दिसते. तर बघा ह्या पद्धतीने आपण सगळे वांगे आता व्यवस्थित असे कापून घेऊयात आणि सगळे वांगे आपण त्यानंतर पाण्यात सुद्धा घालून घेऊ. सगळे वांगे आपले चिरून झालेले आहे आणि आता हे सगळे वांगे आपण पाण्यात घालून घेतलेले आहे. भाजीसाठी लागणारी सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे. थोडं खोबरं देखील किसून घेतलेलं आहे. थोडा गूळ यामध्ये सगळ्यात शेवटी घालण्याची पद्धत आहे. आलं लसणाची पेस्ट, थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे, दाण्याचा कूट करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर आता फोडणीकडे वळूयात. वांग्याची भाजी करायला घेऊ बघा. तर त्यासाठी एक पितळी भांडं घेतलेलं आहे जाड तळाचं. त्यामध्ये आता आपण ही भाजी शिजवून घेऊ म्हणजे भाजीची चव छान लागते पातेल्यात शिजवल्यामुळे. या भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं, तर्रीला महत्त्व आहे. त्यामुळे आपण यामध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. मोठ्या मोठ्या पळ्या तेल घातलेलं आहे. सर्वप्रथम बघा आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये यानंतर जिरं घातलेलं आहे. मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत. एक मिरचीचे 4 तुकडे करून घेतले ते. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. 8 ते 9 आलं लसणाच्या पाकळ्या आणि छान अद्रकच्या तुकड्याची पेस्ट करून घेतलेली आहे. सर्वप्रथम ही पेस्ट घातल्यामुळे भाजीला चव खूप छान अशी लागते. छान अशी ही पेस्ट आपण कलसवून घेऊयात. कढीपत्त्याची पानं छान तडतडून घ्यायची आहे आपल्याला. यानंतर तेजपत्त्याचं पान, कांद्याची पेस्ट आपण करून घेतली होती, ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊ. छान हिला परतवून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या पेस्टला परतवायला आपल्याला वेळ लागत नाही. पटकन अशी ही परतली जाते. तर कांद्याची पेस्ट बघा छान परतली गेलेली आहे. त्याला तेल देखील सुटलेलं आहे आपल्या आलं लसणाच्या पेस्टला आणि कांद्याच्या पेस्टला. तर यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. तर कसुरी मेथी बघा घातलेली आहे. काही लोकं यामध्ये मेथीदाणे देखील घालतात. धणे जिऱ्याची पावडर घातलेली आहे. काळा मसाला म्हणजे गरम मसाला घरामध्ये जो होता तो घातलेला आहे बघा. लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे. या भाजीमध्ये चमचमीत असल्यामुळे मसाल्यांचं प्रमाण थोडं जास्त वापरलं जातं, तर आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतात. परंतु काळा मसाला आणि विदर्भ स्पेशल मसाला असतो तो काळा मसाला, तो देखील भरपूर प्रमाणामध्ये घालण्याची पद्धत आहे. खोबऱ्याचा कीस घातलेला आहे, तर खोबरं आपण या ठिकाणी वाटून देखील घालू शकता. नंतर दाण्याचा कूट घातलेला आहे. भाजलेल्या दाण्याचा कूट साधारणतः पाव वाटी आणि खोबरं देखील पाव वाटी. या पद्धतीने आपण हे सगळं घातलेलं आहे. तर गॅसची फ्लेम बंद करून तेलामध्ये आपण हे छान परतून घेऊयात. मसाला छान असा परतवला गेलेला आहे आणि तेल देखील छान असे सुटले गेलेले आहे. तर यामध्ये आता आपण भाजीला अजून छान चव येण्यासाठी टोमॅटो घालून घेणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता, तो घालून घेऊ आणि यानंतर आपल्याला हा टोमॅटो संपूर्णपणे मऊ असा होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. यानंतर कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हा टोमॅटो अगदी छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे.
टोमॅटो देखील आता मऊ झालेले आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर मसाला देखील छान परतला गेला आहे. तेल देखील सुटलेले आहे. तर यामध्ये आता आपण वांगे आणि बटाट्यांचे केलेले काप सगळे घालून घेऊ. गरम मसाल्याचा जास्त प्रमाणात वापर, शिवाय लाल तिखटाच्या प्रमाणामुळे ही भाजी अगदी चमचमीत आणि छान अशी लागते बट्टी आणि वरणासोबत. सगळे मसाले आणि वांगे जे आहेत ते एकजीव करून घेऊयात. सगळी भाजी एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी उकळते पाणी, गरम पाणी टाकायचे आहे. पाणी टाकताना लक्षात ठेवा आपल्याला उकळतेच पाणी घालायचे आहे. यामुळे भाजीची चव टिकून राहते. शिवाय या भाजीवरती तर्री येण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीवर तर्री देखील छान येते. सगळ्यात शेवटी आपण या चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. सगळी भाजी खालून वरपर्यंत हलवून त्यावर झाकण ठेवून ही भाजी आता मंद ते मध्यम आचेवर आपण शिजवून घेऊ. दुसऱ्या बाजूला साधारणतः 15 मिनिटं मध्यम आचेवर आपण आता बट्ट्या शेकून घेतल्या आहेत. बघू शकता क्रॅक्स किती छान अशा गेलेल्या आहेत आणि वरतून बट्टी अगदी खुसखुशीत झाली आहे बरं का. त्यामुळे बघा फक्त या पलटवायच्या आपल्याला, आलटून पालटवायच्या आणि ह्या बट्ट्या आपण तुपाचे मोहन दिल्यामुळे अशाच खुसखुशीत छान अशा तयार होतात. हे बघा फुलल्या देखील आहेत आपल्या बट्ट्या आणि त्यांना क्रॅक्स देखील अगदी छान अशा गेलेल्या आहेत परफेक्टली. तर एका बाजूने ह्या आता ह्या थोड्याशा तांबूसर रंगाच्या झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूने आपण यांना उलटवून घेऊ. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला आता उलटवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू मंद ठेवत राहायची आहे. 6 बट्ट्या आपण कढईमध्ये भाजून घेतल्या. तर उरलेल्या बट्ट्या आपण ओव्हनमध्ये भाजून दाखवणार आहे तुम्हाला मी आज. तर त्यासाठी आपण टेम्परेचर सेट करणार आहोत. 230 टेम्परेचरवर आपण 230 डिग्री सेंटीग्रेडवर आपण हे ओव्हन जे आहे ते आता प्रीहीट करणार आहोत. साधारणतः त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण ह्या रॅकवर थोडं मोठं रॅक घेतलेलं आहे. त्या रॅकवर आपण ह्या उरलेल्या ज्या बट्ट्या तयार केलेल्या होत्या, त्या आपण ठेवून घेऊयात. यानंतर बघा प्रीहीट झालेलं आहे. ओव्हनने बीफ देखील केलेलं आहे. त्याची एक बीफिंगची साउंड येते. यानंतर आपण ओव्हन ओपन करून त्यामध्ये ह्या बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे. यानंतर आपण टेम्परेचर सेट झालेलं आहे आपलं. आता आपण टायमिंग सेट करणार आहोत. साधारणतः 20 मिनिटाचा पिरियड आपण यासाठी सेट केलेला आहे. 20 मिनिटामध्ये आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या अंदाजे दोघंही बाजूंनी छान अशा भाजू शकतात. तर आपण 20 मिनिटाचा टाईम यावर सेट केलेला आहे आणि आता ओव्हन आपण सुरू करून टाकलेला आहे. एका बाजूला आता बट्टी होते, तर दुसऱ्या बाजूला बघा आपली भाजी शिजली का आपण चेक करून बघू. तर भाजी थोडीशी आता शिजायची बाकी आहे. ही भाजी पटकन शिजते. वांगे जर ताजे असतील, बटाटे देखील ताजे असतील, तर बटाट्यांना तसाही कधी वेळ लागत नाही शिजायसाठी. पटकन अशी ही भाजी तयार होते. छान तर्री देखील आपल्या भाजीवर आलेली आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पुन्हा बघितलं, तर भाजीला तर्री आलेली आहे. त्यामध्ये अगदी चवीसाठी थोडासा गूळ घालण्याची पद्धत आहे. तर थोडासा गुळाचा खडा आपण घातलेला आहे. तो गूळ विरघळेपर्यंत आपण या भाजीला थोडंसं मिनिटभर उकळून घेऊ. मीठ भरल्यानंतर आपण बघून घेऊ. खूप छान असा तवंग आलेला आहे, तर्री आलेली भाजीला आणि रस्सा देखील बघा अगदी दाटसर, मस्त घट्टसर, पातळ देखील नाही, इतका छान असा तयार झालेला आहे. वांग शिजलेलं आहे, बटाटा देखील शिजलेला आहे. तर मस्त अगदी आलू वांग्याचा आपल्या विदर्भियन स्टाईल ही भाजी आपली रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करू आणि यानंतर आपण बट्ट्या चेक करून घेऊ पुन्हा एकदा. साधारणतः 11 मिनिटं राहिलेली असताना आपण आता ह्या ज्या बट्ट्या आहेत, ह्या एका बाजूने शेकल्या गेलेल्या आहेत, तर ह्या आपण उलटवून दुसऱ्या बाजूने देखील शेकून घेणार आहोत. तर हे बघा छान बट्ट्या फुललेल्या आहेत. रंग देखील यांचा थोडाफार पालटलेला आहे, परंतु त्यांना अजून शेकण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण ह्या दुसऱ्या बाजूने देखील आता पालटवून घेऊ. 11 मिनिटात ह्या बट्ट्या होतील असं काही वाटत नाहीये मला. त्यामुळे ना मी हा थोडासा टाईम वाढवत वाढवत आहे. तर 11 मिनिटावरून मी हा 15 मिनिटं आता केलेला आहे. म्हणजे साधारणतः आपण जर एकूण बघितलं तर 35 मिनिटाचा आपण कालावधी दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, तर दुसऱ्या बाजूला बघा आपल्या ज्या दुसऱ्या बट्ट्या आहेत, कढईतल्या बट्ट्या देखील दुसऱ्या बाजूने देखील शेकल्या गेलेल्या आहेत बघा. त्यांना सुद्धा पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा आपण साधारणतः यांना 10 मिनिटासाठी पुन्हा शेकून घेऊ. पुन्हा 10 मिनिटानंतर जर आपण चेक केलं, तर बघा आपल्या बट्ट्यांचा रंग एकदम व्यवस्थित असा पालटला गेलेला आहे. अगदी खरपूस अशा ह्या बट्ट्या आपल्याला दिसत आहेत. सगळ्या बट्ट्या छान सोनेरी रंगावर अगदी सगळ्या बाजूंनी छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. तर कढईमधल्या बट्ट्या बघा अगदी छान खरपूस रंगाच्या आता भाजल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित अशा आणि ओव्हनमधल्या बट्ट्या देखील खरपूस रंगाच्या भाजल्या गेलेल्या आहेत. दोघंही बाजूंनी छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. आता पुढची खरी मजा म्हणजे
ही जी बट्टी आहे, ही छान खरपूस भाजलेली बट्टी आहे. ही साजूक तुपामध्ये आपल्याला छान बुडवून काढायची आहे. यामुळे या बट्टीची चव अधिकच छान टेस्टी अशी तयार होते आणि दिवसभर देखील या पद्धतीने केलेल्या ज्या बट्ट्या आहेत ना, त्या अगदी खुसखुशीत अशा राहतात. तुम्हाला अगदी सांगते, की तुम्ही ह्या पद्धतीने जर बट्ट्या केल्यात ना, नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही बट्ट्या करणार आहात. इतकी छान ही बट्टी लागते. साजूक तुपामध्ये आपण ही बट्टी संपूर्णपणे याला बुडवून काढलेली आहे आणि यानंतर आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या बट्ट्या देखील साजूक तुपामध्ये बुडवून काढू. हे बघा, अगदी छान अशी ही बट्टी लागते. अगदी खुसखुशीत आणि साजूक तुपाच्या चवीमुळे अगदी टेस्टी अशी. तुम्हाला मी बट्टी आता तोडून दाखवते. हे बघा, वरतून तर अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि आतून देखील अगदी छान सॉफ्ट अशी ही बट्टी तयार होते. चवीला तर इतकी छान लागते मंडळी, की तुम्ही ह्या पद्धतीने जर बट्टी केलीत ना, तर तुम्ही नक्कीच नेहमीच या पद्धतीने बट्टी कराल याची खात्री मी तुम्हाला देते. ओव्हनमधली बट्टी देखील बघा आतून अगदी खरपूस अशी छान झालेली आहे. आतून मऊ आणि वरून अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी ही बट्टी तयार होते. तर आता आपण सर्व्ह करून घेऊयात ह्या बट्ट्या. आपण आजचा बेत आपला वाढून घेऊ. तर छान हिरवंगार केळीचं पान, त्यावर आपण बट्ट्यांचा हा केलेला बेत ठेवलेला आहे बघा. छान साजूक तुपातल्या बुडवलेल्या बट्ट्या आणि सोबतच घट्टसर असं वरण आणि आलू वांग्याची भाजी. एक नंबर असा हा बेत लागतो. तुम्ही सुद्धा ह्या श्रावणामध्ये उपवास सोडण्यासाठी ह्या प्रकारची विदर्भीयन स्पेशल ही आलू वांग्याची भाजी आणि ह्या प्रकारच्या ह्या बट्ट्या नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते. तर तुम्हाला आजची माझी रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तसेच हाईप देखील करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, वाजची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे सर्व रेसिपी सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशी पुढील भागामध्ये. धन्यवाद.